स्टेशनला आलेत त्या. आता मी स्पिरल घ्यायला जाते, मग घरी येऊन फीड करून मग रॅलीला जाणार. ओ बाप रे, अरे 3 स्टेप्स आहे हे. नाही ना ग, ते असंच करतो, तोंड फिरवत नाही मी पकडून भरवावं लागेल. थोडस वॉर्म ह्याच्यात ठेवावं लागणार. 2 मिनिटं ऑक्सिजन मध्ये, म्हणजे मला 5 वाजणार निघायला. हे बघ काय केलं. आम्ही लवकरच पोहोचू, आम्हाला थोडा लेट झालाय बिकॉज ऑफ मी, माझ्यामुळे. तर भेटूया, चला लेट्स गो. तुम्ही बघू शकता सगळे इथे जमले आहेत. Look at this. आता आमचा कॅन्डल बॉक्स सुरू होणार आहे लवकरात लवकर. बट खूप हर्ट होतंय. अजून पण लॉ चेंज नाही झालंय. आज दिवस 5वा आहे. स्टील दिल्लीवाले सफर करतायत. एक कुठेतरी थांबलं पाहिजे म्हणून आम्ही सगळे इथे जमलो. आली आहे माझी मैत्रीण मला सपोर्ट करायला, आणि खरंच खूप इमोशनल आहे ही सिच्युएशन आमच्या दोघींसाठी. हा ऑप्शन काढण्यापेक्षा तुम्ही असा ऑप्शन काढा की आम्ही सुद्धा तुम्हाला मदत करू. ज्या पद्धतीने आता तुम्ही शॉर्टकट काढलाय आणि जो लॉ काढलाय तो चेंज झालाच पाहिजे, बिकॉज तो रॉंग आहे. आणि हे प्रूव्ह करायला आज आम्ही इथे सगळे आलो. जय. सगळ्या गोष्टीला सोल्युशन कधी निघणार आहे? दिशा, तुला काय वाटतं? किती हलगर्जीपणा आहे, का टाइम झाला? खूप हलगर्जीपणा आहे. बाकीच्या एवढ्या गोष्टी आहेत त्याच्याकडे दुर्लक्ष करते सरकार. मध्ये रेप म्हणा, चोरी म्हणा, मर्डर म्हणा, साधा आपल्या गल्लीबोळातला कचरा म्हणा. इथे मुलगी सेफ नाहीये, पण ह्यांना कुत्र्यांपासून इतकी भीती वाटते. माझा तर हाच प्रश्न आहे की का? आज 2 दिवसापूर्वी स्वातंत्र्य दिवस आपला झालाय, आणि खरंच आपण स्वातंत्र्य झालोय का, हा खूप मोठा प्रश्न आता सगळ्यांसमोर आलाय. आणि जर झालोच आहे, मग हे काय आपल्या समोर पुढे आलंय? मला वाटलंही नव्हतं की स्वातंत्र्य दिवसाच्या दिवशी मी असं काही करीन. आणि खरंच आपण झालोय का पूर्णपणे, हा प्रश्न मला तर पडलाच आहे. पण मला हा प्रश्न इतरांनाही विचारायचा, जे अॅनिमल लवर नाही आहेत, मला त्यांनाही विचारायचं की खरंच आपण स्वातंत्र्य झालोय का? प्लीज स्वतःच्या मनाला विचारा आता हा प्रश्न. आणि जर झालो असतो तर हा लॉ आपला लोकशाही देशात आहोत. या लोकशाही देशात हे घडू शकतं. लोकांना न विचारता हे सगळे लॉज आणू शकतो आपण. मग कुठल्या पद्धतीने हा देश स्वातंत्र्य झालाय, हा स्वतःच्या मनाला तुम्ही प्रश्न विचारा आता. We want justice. 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 We want. We want. एज्युकेटेड लोकांच्या नादी तर कोणी लागूच नाही. मुंबईत हे आलं तर संपलं. कुठलं पण कोर्ट येऊ, हे तर सगळेच पेटतील. आणि ही जे पॉलिटिक्स आहे ना, हे कुठेतरी बंद व्हावं. हे कळत नाही असं नाहीये या लोकांना. We want. We want justice. We want justice. We want justice. We want. We want justice. We want justice. कुठेतरी हे सगळं थांबलं पाहिजे. त्यासाठी आम्ही आलोय, आणि मलाही माहितीये तुम्ही पण सपोर्ट करत असाल की हा लॉ चेंज झालाच पाहिजे. सो थँक्यू सो मच ज्या ज्या लोकांनी जॉईन केलं. तुम्ही बघू शकता की किती लोक आली आहेत. कोर्टाने आदेश दिलाय की शेल्टर मध्ये शिफ्ट करणार. आम्हाला प्रूफ द्या, कुठल्या शेल्टर मध्ये काय फॅसिलिटीज आहेत, काय त्यांचे तुम्ही मेडिकल फॅसिलिटीज आहेत, किती खायला देणार आहे, आम्हाला प्रूफ द्या. कोणाला प्रूफ नाहीये. आतापर्यंत दिल्लीत 700 कुत्र्यांना उचललंय, त्या कुत्र्यांचा आता पता नाहीये. सो आम्हाला प्रूफ द्या, नाहीतर हे थांबणार नाही. वी वॉन्ट जस्टिस. 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 Justice. We want. We want. तानाशाही नहीं चलेगी. Justice.
justice, we want justice. ये कामयाब एक दिन, चारों एक दिन, ओ मन में है विश्वास, पूरा है विश्वास, हम होंगे कामयाब एक दिन. आजादी, जस्टिस एक है, we want justice. उसके बाद हम लोग नेशनल एंथम करेंगे. छान केला तो व्हिडिओ आणि पोस्ट पण केला सगळीकडे. ही माझी मैत्रीण एक्सपर्ट इन बर्ड ना. व्हेरी गुड. येस थँक्यू. आज आम्ही इथे सगळे जमलेलो कारण सुप्रीम कोर्टनी जो लॉ काढला आहे तो चेंज करण्यासाठी आणि आय होप सो ही आमची मेहनत फुकट नाही जाणार आणि लवकरात लवकर सुप्रीम कोर्ट त्यांचं डिसिजन बदलेल आणि येस आम्हाला जस्टिस मिळेल आमच्या बाळांसाठी. आज आम्ही सर्वजण इकडे फक्त आमच्या बाळांना बोलता येत नाही पण त्यांचा आवाज म्हणून आम्ही आज इथे आलो आहे. देवाकडे खूप प्रार्थना करते की हा लॉ चेंज होते ॲज सून ॲज पॉसिबल. थँक्यू सो मच. आजची रॅली संपली, आता मी घरी जाते. पोचले मी. पिल्लू आहे वर. थोडेसे चान्सेस कमी दिसतात पण मी ट्राय करते की ते जगेल. आता मी माझ्या बाहेरच्या डॉग्सना भेटते, त्यांना खायला घालते आणि मग वर जाते. ही आमची टूर टॉवरची लाडकी. अरे 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 तुझं वेळेत मी ऑपरेशन करून घेतलं आणि आता हेल्दी आहोत. तो आता मी रॅलीवरून आले घरी आणि या पिल्लूला भरवते. सेम कंडिशन आहे, ब्रिदिंग इश्यू आहे आणि विकनेस पण आहे. मी डॉक्टरना कन्सर्न पण केलं. डॉक्टर म्हणाले बट चान्सेस कमी आहे. उठा ना बेटा उठा. हे खूप वीक आहे, म्हणजे खूप जोरात पडलं आहे आणि त्याला मुका मार लागला आहे. म्हणजे ते असं शुद्धीवर येतं आहे आणि परत मान टाकतं आहे आणि तसं गोल फिरतं, असं मान टाकतं आहे म्हणून मला टेन्शन आलं आहे. अशाच जनावरांना आपली गरज आहे. विचार करा दिल्लीतल्या प्राण्यांबरोबर काय होत असेल. मारलेच गेलेत असं सगळ्यांचं मत आहे कारण दिल्लीला जास्त शेल्टरच नाही आहे. तर सुप्रीम कोर्टने आदेश देऊन एवढे 700 कुत्रे गेले कुठे बरं. आणि हे लोक रात्री येतात उचलायला. किती ॲनिमल लवर रात्री रात्री जागून तिकडच्या डॉग्सना वाचवत आहेत. पण आकर शी हे ना गिळतच नाही आहे रे श्वास. काय करू शकतो आपण. पण आपण एक गोष्ट करू शकतो, जितकी लोक आपण जमवून ह्या गोष्टीला विरोध केला ना तेवढं सुप्रीम कोर्टपर्यंत आपला आवाज पोचेल. मला त्यांना फक्त एवढंच विचारायचं आहे, तुमच्याकडे शेल्टर्स पण नाही आहेत, तेवढे डॉक्टर्स नाही आहेत, तेवढे व्हॉलेंटियर्स नाही आहेत, तर तुम्ही कुठल्या अंदाजावर हा लॉ बनवला आणि 700 कुत्रे तुम्ही उचललेत सुद्धा आणि त्या कुत्र्यांचा आता पता पण नाही आहे. मग ही गोष्ट कुठेतरी अनफेअर आहे आणि ह्याच्या मागचं हे पॉलिटिक्स हे आम्हाला कळत नाही असं वाटतं का गव्हर्नमेंटला, की आज आपला देश गोमाताच्या सप्लायरमध्ये 2ऱ्या नंबरवर आला. सो हे सगळं पॉलिटिक्स आहे आणि हे सगळं कळतं आहे. म्हणून आम्ही आवाज उठवला, आज एकत्र आलो आणि आज तुम्ही मुंबईची ताकद बघितली जी आम्ही दिल्लीवाल्यांसाठी उभे राहिलो. तर विचार करा आणि हा निर्णय ॲज सून ॲज पॉसिबल चेंज करा. पण मला ना त्रास का होतोय, तू मान टाकतोय. हे बेटा आत्ता जस्ट आले मी खाली जाऊन. नाही जगलं ते स्क्वेअर बेबी. आजचा दिवस खूप काय बोलू, स्ट्रेस, एन्झायटी, टेन्शन सगळ्याचाच होता. प्रत्येक ॲनिमल लवर हे फेस करतो माहिती आहे. खूप ट्राय केला पण ते पिल्लू नाही जगलं. विचार करा दिल्लीला काय होत असेल त्या ॲनिमल लवर्सची, त्यांची बाळं उचलून नेत आहेत आणि त्यांना माहिती आहेत की त्या बाळांना मारणार आहेत. आणखी शेल्टर वगैरे असं काही नाही आहे. शेल्टर वगैरे असते तर हे एवढं आम्ही केलंच नसतं की बाबा चला आमची बाळं रस्त्यावर नाही आहेत, भिजणार नाहीत दर पावसात, उन्हात
त्यांना पाण्याचे हाल नाही होणार, शेल्टरमध्ये अरे वा किती छान, पण नाही, ही अफवा आहे. कारण शेल्टर नाही आहेत. गव्हर्नमेंटनी शेल्टर प्राण्यांसाठी बांधले असतील असं तुम्हाला वाटतं? सिरियसली वाटत असेल तर तुम्ही खूप मोठ्या अंधश्रद्धेत आहात. दिस इज माय लाईफ. आजपर्यंत मी इतके रेस्क्यू केले ना स्क्विरलचे, कुठला असा गेला नव्हता. सगळ्यांना नेचरमध्ये सोडलं छान मोठं करून. हे लेट पोचलं माझ्याकडे. एनिवेज, ज्या प्राण्यांचे हाल होत आहेत त्यांच्यासाठी आपण बोलूया, लढूया. माझा पण हा प्रयत्न चालूच राहील. असे भरपूर रेस्क्यू झाले, पण मी कधी असं टाकलं नव्हतं. पण पहिल्यांदा आता मी यूट्यूबवर आल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी मी शेअर करते की या सगळ्या गोष्टीतून जावं लागतं. इट्स नॉट इझी. पण मी माझं हे लाईफ माझ्या बाळांना दिले. मला जेवढं होईल ना तेवढं मी करणार आहे शेवटपर्यंत. बिकॉज दिस इज मी अँड दिस इज माय लाईफ अँड दिस इज माय हॅपीनेस. बाय. माझी एनर्जी खूप डाऊन झाली आहे, तर मी झोपेन, कारण खूप हेवी होता आजचा दिवस. ही रॅली प्लस हे बाळ आलं माझ्याकडे, खूप हेवी होता आजचा दिवस. आणि आय होप सो लवकरात लवकर जस्टिस मिळेल आणि सुप्रीम कोर्टने जो आदेश दिला आहे तो लवकरात लवकर चेंज होईल. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.